1175 हेक्टरवरील कांदा पिकाचं झालंय। यापैकी 1100 हेक्टरवरील नुकसान एकट्या सटाणा तालुक्यात आहे। बागलाणमध्ये तर 18 गावांमध्ये 1700 शेतकऱ्यांच्या 1155 हेक्टरवरील पिकं आडवी झाली आहे। शिवाय 10 हेक्टरवरील गहू, 60 हेक्टरवरील भाजीपाला, 20 हेक्टरवरील डाळिंब आणि 20 हेक्टरवरील द्राक्ष या पिकांचं सुद्धा नुकसान झालं असल्याचं बघायला मिळतंय। अतिशय दुःखद अशी बातमी म्हणावी लागणार आहे। 1297 हेक्टरवरती पिकांचं नुकसान झालंय। शेतकरी हवालदिल झालेला आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून अपडेट जाणून घेऊया। 30 गावांमधील 1990 गावकऱ्यांची शेतकऱ्यांची पिकं जमीनदोस्त झालेली आहे। एकूण 1297 हेक्टरवरील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सर्वात जास्त नुकसान 1175 हेक्टरवरील कांदा पिकाचं झालं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। याशिवाय जर आपण बघितलं तर 10 हेक्टरवरील गहू, 60 हेक्टरवरील भाजीपाल्याचा देखील या ठिकाणी नुकसान झालं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। 20 हेक्टरवरील देखील पिकांचं नुकसान या ठिकाणी झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। अतिशय दुर्दैवी बातमी आपल्याला म्हणावी लागणार आहे, कारण अगदी 2 दिवसांच्या अवकाळी पावसानं 1297 हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालं।